नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सध्या लग्न सराईच्या निमित्ताने वेगवेगळ्या गावांमध्ये अनेक उपक्रम राबवले जात आहेत. या निमित्ताने गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा जोपासण्याची एक वेगळी खासियत खानदेशात दिसून येते. लग्न सराईच्या निमित्ताने जावळ तसेच गोंधळाचा कार्यक्रम याशिवाय वीर नाचवण्याची एक प्रथा परंपरा खानदेशामध्ये आवर्जून गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. या प्रथेच्या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत ही प्रथा का राबवली जाते, तसेच या प्रथेच्या निमित्ताने घरातील लग्न कार्यामध्ये नेमक्या या प्रथेच्या निमित्ताने किंवा ह्या सगळ्या उपक्रमांमध्ये भाऊबंदकी नातेवाईक आपल्याला एकत्र येताना दिसतात. शुभ प्रसंगांच्या मिरवणुकीमध्ये संभाच्या तालावर वीर नाचवताना आपल्याला दिसतात. या वीरांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. आपल्या परिवारामध्ये घरामध्ये समृद्धी नांदावी यासाठी वीर नाचवण्याची प्रथा आजही सुरू आहे. लग्न आणि गोंधळाच्या निमित्ताने वीर काढण्यात येतात. यावेळी वीरांना धोतर नेसवण्यात येऊन शरीरावर रंगीत पातळ गुंडाळण्यात येते आणि फेटा बांधला जातो. हातामध्ये तलवार आणि पायामध्ये घुंगरू अशी त्यांची सजावट करण्यात येते. त्यानंतर संभाच्या तालावर वीरांची मिरवणूक काढून वीर नाचवले जातात. ह्या वीरांचे औक्षण आणि कुटुंबातील सदस्य वीरांची विधिवत पूजा करत असतात. ग्रामीण भागात आजही वीर काढण्याच्या प्रथेला अनन्यसाधारण महत्त्व असून वीरांना सजवण्यासाठी गावातील ज्येष्ठांना पाचारण करण्यात येते. बघूया वीर नाचवण्याच्या या प्रथेसंदर्भात एक विशेष रिपोर्ट. जशी पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासून जे काही आपले पूर्वज होते, म्हणजे आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा वगैरे हो, ते रूढ्या करत आले. या रूढ्या केल्यामुळे काय होतं की आपले तुटलेले भाऊबंद नाते गोते हो या रूढीमध्ये एका जागेवर येतात की नाही भाऊ देवाचा कार्यक्रम जावंच लागेल. भाऊबंदमध्ये जरी कधी फाटाफूट असेल तरी ते काय म्हणतात नाही आपल्याला निवड द्यायला जावंच लागेल. म्हणून हा कार्यक्रम हा प्रत्येक याच्यामध्ये लावलेला आहे. आता समजा तुमच्या इंगळे परिवारामध्ये याचा कार्यक्रम आहे वीर नाचवण्याचा. आमच्या सोनवणे परिवारामध्ये कानबाई मायचा सुक्तारचा कार्यक्रम लावलेला आहे. म्हणजे प्रत्येक अशा जसं 10 मैलावर भाषा बदलते हो तसं कार्यक्रमाची रूपरेषा ही वाडवडिलांनी बदलवलेली आहे. आणि या वीर नाचवल्यामुळे काय होतं की गावातले जे तुमचे काही दैवत असतील त्यांना बी काहीतरी आरती लावली जाते, कापूर लावला जातो, ते होतं त्यांना बी शांतता मिळते. आणि मग आपल्या पिढीला म्हणा का आपल्या घरामध्ये जो कार्यक्रम होतो त्याला कुठली पिढ्या येणार नाही, त्या सर्व सुखशांती मिळेल, अडीअडचणी येणार नाही याच्यासाठी या वाडवडिलांनी लावलेल्या रूढीप्रमाणे आपण हे कार्यक्रम टिकवत आहे. पण पुढच्या पिढीपर्यंत हे कार्यक्रम टिकतील असं मला काही वाटत नाही. जे आपल्या भावबंधांचे जे घर आहेत त्यांच्या घरापर्यंत आपण गेलो ते त्या वीरांचं आखणं करतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की बुवा आपल्या घरापर्यंत आपले वाडवडील आले म्हणून ते आखणं करतात. म्हणून ते प्रत्येक भावबंधाच्या घरापर्यंत ते घेऊन जातात. त्या पलीकडे जे पूर्वज आहेत, आता तुमचे पूर्वज जे आहेत 2 जागेवर वाटले गेलेले आहेत. कारण बऱ्याच पिढीचे म्हणजे माझ्या याच्यात जे माझे आजोबा वगैरे हो ते इथं बसवलेले मी पाहिलेले. पण माझे आजोबा पंजोबा खापर आजोबा पंजोबा हो ते पाहिले तर ते तिकडे एका
झाडाजवळ एवढे एवढे गोट्याने बसवलेले आहेत. आता ते जर तुम्ही सर्वांनी जर एकत्रित येऊन जर कधी एकाच जागेवर केले तर म्हणजे एवढं लांब यायला त्रास होणार नाही. म्हणजे तुमच्या ज्या मुलांना म्हणा का सुनांना ती परंपरा टिकवता येईल. कारण भाऊ इथं जायचं का तिथं जायचं, मग एका जागेवर जायचं, मध्ये आपले जुने जे आहेत ते रागे बघतात, मग ते कुठेतरी आपल्याला हां याच्या दिवस आपण याकडे सोनाराकडे जातच टाकी येतच ना आपण देव टाकायला जातच ना बोलत जाते ना देव टाकायला जातात. दुसरा दिवस मग वाचत जातात वीरस जातस खंडेरावला असते बुवा ते सगळं भाऊबंदीला देव जमा करतस सगळं टाकायला जातच अरे. दुसरा दिवस मग लेवायला जातस वाजत गाजत जोडपासहित मग ते आणतस पूजा विधी करतात सगळं भाऊबंद लोक जमा होतस देव नाचाडतं सगळ्या जणे नाचत वाजत गाजत मग सगळा नाचतच. अजून काय बोलू पुढे मग ते वाजत गाजत मग जातो ना तर ते देव नेमके कोणते असतात? देव आपलं ते पाच आपले खंडेराव राहत तुम्हाला आपलं देवीनं कोणताना पूर्ण ते पाचवी हा राहते बुवा त्या भवानी देवी आपली 5 देव्या राहते ना ते सगळं माळ आणि माळ राजभाव गणपतीच्या माळ आपलं तुम्हाला खंडेराव ज्यांच्यानी प्रथा आहे बुवा ती तुमले त्याना अनुभव तुम्ही सांगा ना. आमना खंडेराव नाही येत ना मग त्यामुळे आम्ही त्यामधली माहिती नाही एवढी. खंडेरावला तर राहते माळसा त्या सगळ्या राहते महालक्ष्मी देवी ते. आपण ते जे आता देव घरी आणले त्याच्यानंतर नदीवर का जातात त्या विषयावर सांगा. पण वाडावडील मरेल राहतात ना अपघाते त्यातले बसाडेल राहतात ना मग ते ईर सजाटच 5 ईर बनवतस मग त्याला जातच नाचत कुदत मग त्या नदीवर जातात भोजन करत भोजन बिजन सगळं लिहितात मग त्या नदीवर जातात निवेदन मग ते जावानं ते पूजा विधी करी आणं मग घरी यावानं दुपारले सगळ्यात गोड जेवण करानं पुरणपोळीनं ते नंतर मग रातले जागरण करतात मग गोंधळना हा सगळं भाऊबंदी 5 जोडपा जेवाडना पडतस गणवारे म्हणतात त्यातले 5 जोडपा जेवाडाना. तुम्ही सांगा तुमले माहिती ना ते काय माहिती ते तुमले माहिती नाही मला ते सांगायला पाहिजे ना. हा 5 जोडपाचे वाढतच आणि मग पुढला कार्यक्रम चालू करत गोंधळ जेवण करायचे. हा एक धनगर 4 आपला गणगरला जोडपा येत राहतात. एक धनगर राहतो. हा मग ते जोडपास जेव घाला नंतर मग पुन्हा तिकडलं जेवण करतात ना जेवण करतच मग गोंधळ कोकड्यानं ते काही आपलं एक मेढा एक कोकड्या रातभर जेवण चालूच रातभर जागरण गोंधळ चालू. हा ते साखळी बी तोडतच का तुम्हाला मागे ती अशी साखळी सांगा ते एक मिनिट. हा ऐका आता.